Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. आपली सेट एक्झामची पुस्तकं घरातल्या कोपऱ्यात पडून असतील आणि जर कोणी विचारलं की तुम्ही त्या पुस्तकांकडे पाहिलंय का, तर तुम्ही एकच उत्तर देणार आहात, मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. पण आता खऱ्या अर्थानं त्या पुस्तकांकडे पाहायची वेळ आलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं एन्व्हायरमेंटच्या प्रिव्हियस इयरचा हा व्हिडिओ बनवताना माझ्या असं लक्षात आलं की ज्या कॉन्सेप्ट या ऑप्शन मध्ये आहेत त्याच पुढे जाऊन प्रश्नामध्ये कन्वर्ट झाल्यात. आणि म्हणूनच मी काही ऑप्शन मधून हॉट टॉपिक्स निवडलेले आहेत आणि या हॉट टॉपिक वर अपकमिंग सेट मध्ये प्रश्न यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणून पूर्णतः लक्ष देऊन आपण या कॉन्सेप्ट बघू आणि आपली तयारी सुरू करू. 2017च्या अगोदर सेट मध्ये एन्व्हायरमेंट वर इन जनरल प्रश्न यायचे. यकीन नहीं है ना? चल साइकिल घुमा, चल जाके किसी और को ढूंढ ले, चल। एक मिनट अरे हमें पूरा यकीन है। त्यामुळे काय व्हायचं, सगळ्यांनाच मार्क मिळून जाईल. पण ही गोष्ट सेटवाल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा कल बदलून कॉन्सेप्च्युअल प्रश्नांकडे भर दिला. त्यामुळे जर तुम्ही क्वेश्चनच्या रिलेटेड कॉन्सेप्ट वाचून नाही गेलात तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही, अशी काळजी त्यांनी घेतली. म्हणून आज इथं आपण कचरा व्यवस्थापनाच्या काही प्रोसेस समजून घेणार आहोत. या प्रोसेसच्या रिलेटेड कॉन्सेप्ट लर्न केल्यानं आपले 2 मार्क फिक्स होतील आणि आपली तयारी चांगली होईल. आज आपल्याला ज्या कॉन्सेप्ट शिकायच्यात त्यावर एक पटकन नजर फिरूयात. सर्वात पहिल्यांदा आपण कंपोस्टिंग आणि इन्सिरेशन या 2 पद्धती पाहणार आहोत. या दोन्ही पद्धती सोप्याच आहेत आणि कधी ना कधी आपण ऐकलेल्या आहेत. त्यानंतर थोड्याशा अवघड कॉन्सेप्ट म्हणजेच बायो अक्युमुलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन या 2 हेवी वाटणाऱ्या कॉन्सेप्ट पाहणार आहोत. त्यानंतर लगेच आपल्याला बायो स्पार्जिंग, बायो वेंटिंग, बायो ॲग्मेंटेशन आणि बायो स्टिम्युलेशन या 4 पद्धती पाहायच्यात. आणि बिलीव्ह मी, आज जरी हे शब्द तुम्हाला नवीन वाटत असले तरी येणाऱ्या एक्झाम मध्ये हे शब्द तुम्हाला नक्कीच धप्पा देणार आहेत. आपण सर्वांनी कधी ना कधी कंपोस्टिंग हा शब्द ऐकला असेल. मग कंपोस्टिंगच्या रिलेटेड काय लक्षात ठेवायचं आहे ते आपण पाहूयात. कंपोस्टिंग म्हणजेच सेंद्रिय कचऱ्याचे पुनर्वापर तंत्र. म्हणजेच असे एक पद्धत आहे ज्यामध्ये की सेंद्रिय कचरा हा रिसायकल होतो, म्हणजेच त्याचं रूपांतर आपण कोणत्या ना कोणत्या चांगल्या प्रोडक्ट मध्ये करतो. मला कंपोस्टिंग जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा लगेच निळ्या शब्दांकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कंपोस्टिंग बद्दल थोडी अधिक माहिती घेऊ. सेंद्रिय कचरा म्हणजे कसला, तर फळांची साल आणि गवत यांसारखा कचरा. या कचऱ्याचं जैविक विघटन करून त्यांचं खतात रूपांतर करण्याची ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे बघा अगदी सिंपल आहे की पहिल्यांदा फूड असतं, या फूडला आपण काय करतो, त्याची साल काढून टाकतो आणि या साली या इथं कलेक्ट केल्या जातात. मग या सालींना काय कंपोस्टिंग करण्यासाठी ठेवलं जातं. काही काळानंतर यामध्ये चांगले जीवाणू तयार होतात. त्या चांगल्या जीवाणूमुळेच फर्टिलायझर म्हणून त्या आपल्या घटकांना ट्रीट करू शकतो आपण आणि हे फर्टिलायझर यूज केले जातात चांगली पिकांची ग्रोथ करण्यासाठी. मग या सगळ्या पिक्चर फॉर्मॅट मधून तुम्हाला कळालेलं असेल की कंपोस्टिंगची एक्झॅक्टली प्रक्रिया काय आणि कशा प्रकारे आपण फळांच्या सालापासून आपण चांगलं खत तयार करून ते खत आपण यूज करू शकतो. कंपोस्टिंग हे मेनली आपल्या मातीमध्ये जे जीवाणू तयार होतात त्या जीवाणूमुळे मातीला आलेली सुपीकता यावर ही कॉन्सेप्ट डिपेंड आहे. पुढच्या कॉन्सेप्ट कडे आपण जाऊयात, ते म्हणजे इन्सिरेशन. इन्सिरेशन मध्ये काय होतं, तर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मग कोणता कचरा, तर घन कचरा. असा कचरा ज्याचे की विघटन लवकर होत नाही. पाहूयात मग आपण इथं की कचऱ्याचे ज्वलन करून त्याचा नाश करण्याची ही एक प्रक्रिया आहे आणि यामध्ये उच्च दर्जाचे तापमान वापरलं जातं, ते म्हणजेच 800 ते 1200 डिग्री. आता या डिग्रीला कोणत्याही कचऱ्याचं पटकन राख होते. इथं शेजारच्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारच्या मशीन मध्ये इन्सिरेशन केलं जातं. इथं मेनली कोणताही घातक कचरा इनपुट केला जातो आणि तो घातक कचरा आगीच्या साहाय्याने पूर्ण त्याचा नाश केला जातो, जेणेकरून की त्याद्वारे कोणतीही जीवितहानी एक्स्ट्रा होणार नाही. एवढ्या तुमच्या नॉलेजवर इन्सिरेशन आणि कंपोस्टिंग यावर आलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येईल अशी मला खात्री आहे. मग पुढच्या थोड्याशा अवघड कॉन्सेप्ट कडे आपण जाऊयात. इथं आपण बायो ॲग्मेंटेशन आणि बायो मॅग्निफिकेशन या 2 कॉन्सेप्ट पाहणार आहोत. बायो ॲक्युमुलेशन म्हणजे काय, तर संचय करणे. कशाचा संचय करणे, तर टॉक्झिक गोष्टींचा, टॉक्झिक पदार्थांचा जर संचय होत असेल बॉडीमध्ये तर त्याला बायो ॲक्युमुलेशन म्हणतात. आता बायो ॲक्युमुलेशन मध्ये काय होतं, तर काळानुरूप जीवांच्या शरीरात विषारी पदार्थांचा साठा तयार होतो आणि हा साठा दिवसेंदिवस वाढत जातो. जसे की तुम्ही इथं डायग्राम मध्ये पाहू शकता की एक्स ऍक्सिस वर मी टाइम दिलेला आहे आणि या टाइम नुसार या माशाच्या पोटात लाल पदार्थांचं प्रमाण वाढत गेलेलं आहे.
म्हणजे काळानुरूप टॉक्झिक पदार्थ त्याच्या शरीरामध्ये जास्त साठत गेले आणि यालाच बायो अक्युमुलेशन म्हणतात. अतिशय सिंपल कॉन्सेप्ट आहे. बायोमॅग्निफिकेशन म्हटलं की तुम्हाला साखळी वाढ हा शब्द आठवला पाहिजे. आता साखळी वाढ म्हणजे काय, तर अन्न साखळीत पुढे पुढे जात असताना विषारी पदार्थांचे वाढते प्रमाण म्हणजेच बायोमॅग्निफिकेशन. इथं काय होतं, तर इथं काही मासे आहेत, त्या माशांच्या पोटात टॉक्झिक पदार्थ आहेत. त्या माशांना काही मोठे मासे खातात आणि त्यांच्या शरीरात ते टॉक्झिक पदार्थ जातात. एक मोठा मासा अनेक छोटे मासे खात असल्यामुळं त्या मोठ्या माशाच्या शरीरात ते प्रमाण जास्त वाढतं आणि मग ती सायकल पुढे पुढे होत जाते. अन्न साखळी म्हणजे काय होतं, की एकाला खाणारा दुसरा, दुसऱ्याला खाणारा तिसरा, असं. मग जसे जसे ही पुढे जात जातो आपण अन्न साखळीत, तसं तसं बघा शेवटला हा मोठा मासा आहे आणि या माशाच्या शरीरात खूप प्रकारचं तुम्ही टॉक्झिक मटेरियल रेड कलर मध्ये तुम्ही पाहू शकता. मग अशा प्रकारे बायो अक्युमुलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन या दोन कॉन्सेप्ट आहेत. अक्युमुलेशन मध्ये टाइम व्हेरियंट ठरतो आणि मॅग्निफिकेशन मध्ये आपल्याला अन्न साखळीवर डिपेंड राहावं लागतं. अन्न साखळीत जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं टॉक्झिसिटी आपली वाढत जाते. एवढीच सिंपल कॉन्सेप्ट आहे. तर फोटोच्या आधारे तुम्हाला या कॉन्सेप्ट समजण्यास जास्त मदत मिळाली असेल असं मला वाटतं आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुम्हाला डेफिनेटली एक्झाम होईपर्यंत हे लक्षात राहील. बघा या चारही कॉन्सेप्ट मध्ये काय होतं, की जर तुम्ही या कॉन्सेप्ट वाचल्या नाहीत किंवा हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला एक्झाम मध्ये कोणतेही लॉजिक तुम्ही लावा या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. म्हणून आपण डिटेल मध्ये पाहूयात की बायोस्पार्जिंग म्हणजे काय. बायोस्पार्जिंग म्हटल्या तुम्हाला हे शब्द आठवले पाहिजेत, ते म्हणजे हवा इंजेक्शन. तर इथं हवेचं इंजेक्शन दिलं जातं. म्हणजेच पाहूयात, जमिनीखालील पाण्यात ऑक्सिजन पुरवून प्रदूषके नष्ट केली जातात. आता इथं फोटोद्वारे तुम्ही पाहू शकता की इथं पाणी साठा आहे आणि या पाणी साठ्यामध्ये काय होतं की ऑक्सिजन इंजेक्ट केलं जातंय. म्हणजे तळभागाला ऑक्सिजन पुरवलं जाते एकदम खाली डीप मध्ये आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्यामुळे इथे जीवाणूंची संख्या वाढते आणि ते जीवाणू हे प्रदूषके खाऊन टाकतात आणि आपला हा पाणवठा किंवा पाणी साठा लवकर साफ होतो. या सिंपल कॉन्सेप्ट मध्ये फक्त ऑक्सिजन फार महत्वाचा आहे की ऑक्सिजनचा पुरवठा O2 चा पुरवठा दिल्यामुळेच या पुढच्या प्रोसेस घडून येतात. दोन प्रकारचे जीवाणू असतात, त्यापैकी काही जीवाणू हे आपले प्रदूषके खातात आणि आपलं पाणी साफ ठेवायला मदत करतात. या कॉन्सेप्टवरच बेस्ड आहे ही बायोस्पार्जिंग. सोपी आणि लक्षात राहण्यासारखी कॉन्सेप्ट आहे. त्या पुढची हेवी कॉन्सेप्ट पाहूयात, ती म्हणजे बायोव्हेंटिंग. बायोव्हेंटिंग मध्ये काय होतं, तर माती शुद्धीकरण केलं जातं. इथं मातीतील जैविक विघटन प्रक्रियेस चालना देण्यात येते. आता कशी चालना दिली जाते, इथं कोणतं तरी इनपुट देऊन इथं मातीतील जैविक विघटन प्रक्रिया फास्ट केली जाते. काळानुरूप तर विघटन होणारच आहे, पण ते विघटन हे फास्ट केलं जातं. म्हणजे इथं स्पीड हा एक मोठा मॅटर आहे. विघटन प्रक्रियेला आपण स्पीड देतो थोडक्यात तर. आणि आपली माती ही लवकर सुपीक बनवण्याकडे आपला कल असतो, ती म्हणजेच बायोव्हेंटिंग. बायोस्पार्जिंग आणि बायोव्हेंटिंग या सिमिलर काइंड ऑफ कॉन्सेप्ट आहेत, पण फक्त बायोस्पार्जिंग मध्ये हवेचा वापर केला जातो आणि बायोव्हेंटिंग मध्ये कोणत्याही वेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस यापैकी कोणतेही इनपुट देऊन आपली विघटन प्रक्रिया ही इथं फास्ट केली जाते. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा आता शेवटच्या दोन महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत, बायो ॲग्मेंटेशन आणि बायो स्टिम्युलेशन. बायो ॲग्मेंटेशन मध्ये काय होतं ते आपण पाहूयात. आता एक लक्षात घ्या की बायो ॲग्मेंटेशन शब्द एक्झाम मध्ये वाचल्या वाचल्या तुम्हाला डोक्यात आलं पाहिजे, ती म्हणजे जैववृद्धी हा शब्द. जैववृद्धी म्हणजे काय, एखाद्या प्रकारच्या जीवाणूची जास्त वाढ करणे. आता इथं वाढ कशाची केली जाते, तर विशिष्ट सूक्ष्मजीव जे की प्रदूषके खातात आणि माती सुपीक बनवतात अशा जीवाणूंचा समावेश करून ती प्रदूषके नष्ट केले जातात. इथं बायोव्हेंटिंग आणि बायो ॲग्मेंटेशन हे वेगळे कसे आपण पाहूयात. तर बायोव्हेंटिंग मध्ये आपण काय करतो की कोणत्याही पदार्थाचं इनपुट देऊन त्या जीवाणूंची भूक वाढवायचा प्रयत्न करतो आणि त्यांची भूक वाढल्यामुळे काय होतं, ती प्रोसेस फास्ट होते. जे काही प्रदूषके खाण्याची प्रोसेस आहे ती फास्ट होते. आणि त्या उलटच बायो ॲग्मेंटेशन मध्ये काय करतो की डायरेक्ट त्यांची संख्याच वाढवतो. मग संख्या वाढल्यामुळे आपोआपच ती प्रोसेस फास्ट होणार आहे. या दोन्ही कॉन्सेप्ट जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे जमिनीतले प्रदूषके लवकर संपवणे आणि आपली जमीन लवकरात लवकर साफ करणे. शेवटची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजेच बायोस्टिम्युलेशन
म्हणजेच जैव प्रेरणा. या जैव प्रेरणेमध्ये काय होतं तर सेंद्रिय व अजैविक घटक वापरून सूक्ष्मजीवाची वाढ करणे. बायोस्टिम्युलेशन मध्ये प्रामुख्याने जैविक आणि अजैविक हे दोन्ही घटक वापरतो. सेंद्रिय म्हणजेच जैविक बरं का. हे दोन्ही घटक वापरून आपण त्या जीवाणूंना त्यांची संख्या वाढवण्यास प्रवृत्त करतो आणि ही संख्या वाढल्यामुळे ते प्रदूषक लवकर लवकर खाणार आहेत. इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की बायो ॲग्मेंटेशन मध्ये जीवाणूंचीच डायरेक्ट संख्या वाढवली जाते, पण बायोस्टिम्युलेशन मध्ये मात्र स्टिम्युलेट केलं जातं त्यांना प्रजननासाठी आणि त्यामुळे त्यांची संख्या आपोआप वाढली जाते आणि आपल्याला माती साफ करायचा आपला उद्देश हा लवकर साध्य होतो. या स्लाइडचा स्क्रीनशॉट तुम्हाला घेता यावा म्हणून मी हे थोडंसं रब करतो आणि तुमच्याकडं हे सेव्ह असू द्या. या कॉन्सेप्टच्या खूप खोलात जायची आपल्याला गरज नाही. एवढ्यावरून आपला पूर्ण अभ्यास होऊन जातो या कॉन्सेप्टचा. आज आपण ज्या 8 कॉन्सेप्ट पाहिल्या त्या कॉन्सेप्ट तुम्ही पिक्चर फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा आणि त्यामुळे काय होईल जरी या कॉन्सेप्ट एक्झाम मध्ये तुमच्या विसरल्या गेल्या तरी पिक्चर आठवून फोटो आठवून तुम्हाला त्याबद्दलचं उत्तर लिहिता येईल अशी मला अपेक्षा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. थोडंसं पेटून उठा आणि हॅपी लर्निंग.